सर्व शासकीय कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची करडी नजर, अनेक जण गळाला लागण्याची शक्यता। भ्रष्ट मार्गाने पैसा कमविणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या पत्नींवर पहिलाच गुन्हा दाखल झाला असून भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। शासकीय कार्यालयात सध्या दबक्या आवाजात मोठी चर्चा होत आहे। यापुढे भ्रष्ट मार्गाने पैसा कमविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने आपली करडी नजर ठेवून भविष्यात अशाच कारवाई केल्यास सर्व शासकीय कार्यालयामधून होणारा भ्रष्टाचार हद्दपार होण्यास मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत। तहसील कार्यालय, पंचायत समिती व राष्ट्रीय महामार्ग ज्या हद्दीतून गेलेत त्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाच्या मोबदल्यात सोलापूर व मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग कार्यालय येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याने या कार्यालयावरही लाचलुचपतने कारवाई करून तेथील भ्रष्टाचार थांबवावा असा सूर कृषी सहाय्यकाच्या केलेल्या कारवाईवरून नागरिकांमधून पुढे येत आहे। मंगळवेढा तालुक्यात कृषी सहाय्यक काशीनाथ यल्लप्पा भजनावळे हे येथे कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची 14,93,817 रुपये अशी अपसंपदा संपादित केल्याप्रकरणी सोलापूरच्या लाचलुचपतच्या विभागाने पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। यातील आरोपी काशीनाथ यल्लप्पा भजनावळे वय 50 हे मंगळवेढा तालुक्यात कृषी सहाय्यक पदावर मार्च 1995 ते माहे 2014 मध्ये कार्यरत असताना त्यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांची पत्नी आरोपी किशोरी काशीनाथ भजनावळे राहणार सिद्धापूर अशी त्यांची नावे संपादित केलेल्या एकत्रित अपसंपदा रक्कम 14,93,817 रुपये इतकी असून लोकसेवक काशीनाथ भजनावळे यांनी त्यांच्या पत्नीचे ज्ञात उत्पन्नाशी एकत्रित टक्केवारी काढता 17.14% इतकी अपसंपदा प्राप्त केल्याने स्वतःच्या कब्जात बाळगून ठेवली असल्याने पती पत्नी विरुद्ध लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।